आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सिद्धिराज, तुमच्या आजींना हे असं सगळं केलेलं नाही आवडत तरी तुम्ही का वागता हो असे? अहो, अशाने घरात भांडणे आणि वाद होतात। तुम्ही हे सगळं साधेपणाने करता हे माहिती आहे मला, पण ते सगळेजण वेगळं समजतात ना। माहिती आहे मला त्यांना काय वाटतं। त्यांना हेच वाटतं की मी माझ्या बायकोचा नोकर आहेच मी झुरखा गुलाम। पण मॅडम मला एक कळत नाही प्रॉब्लेम काय आहे त्यात। म्हणजे वर्षानुवर्ष बायका पुरुषांसाठी कामं करतातच आहेत ना। म्हणजे बघा ना, तुम्ही रूम मध्ये आल्यानंतर कुठलाही विचार न करता तुमच्या नवऱ्याने केलेला पसारा आवडताय, आणि हेच माझ्या आजीने बघितलं असतं ना तर तिला अभिमान वाटला असता तुमचा। पण पुरुषांनी कुठल्याही स्त्रीची मदत केली तर तो गुन्हा ठरला जातो। मॅडम खरं सांगू का तुम्हाला, त्यांना काय म्हणायचं ना ते म्हणू दे। मला जसा वागायचं ना तसाच मी वागणार। मी आहे जोरुका गुलाम, मी नाही घाबरत कोणाला। काय झालं, तुमचाही माझ्यावर विश्वास बसत नाहीये का? नाही, तसं नाही, पण तुम्ही जे वागताय बोलताय ना ते तुम्हाला मला कळतंय, सगळ्यांना नाही कळणार। आणि नाही कळलं तर नको कळू दे। त्यांना पटलं नाही ना तरी मला चालणार आहे, पण जोपर्यंत त्यांना पटत नाही ना तोपर्यंत मी प्रयत्न करत राहणार आहे। मीटिंग ना म्हणता तुम्ही सलग दुसऱ्यांदा असलाय। प्रगती आहे। कसं वाटतंय? बरं वाटतंय का? खूपच। वाव। जयंत, एक विचारू का तुला? जानू, तू इतकं छान मालिश करतेस ना की आता मी जे एका काय 10 प्रश्नांची उत्तर देईन। 10 विचार। ऍक्च्युली तू माझ्या या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलेलं आहेस, पण तरीही पुन्हा एकदा माझ्यासाठी आठवायचा प्रयत्न करशील? जानू, आधी मला सांग तरी काय आठवू? जयंत, मला सांग ना, त्यावेळेस वेंकी दादाला कोणी त्या खड्ड्यात ढकललं होतं? सांग ना जयंत, प्लीज माझ्यासाठी आठव ना। आय एम शुअर तुला नक्की आठवेल। मला सांग, कोणी हे सगळं केलं होतं? कोणाचा वेंकी दादावर राग होता का? आणि त्यावेळेस तू तिथेच होतास ना? कोण कोण खेळत होतं तेव्हा तिथे? आय नो जयंत, तुला एक्झॅक्ट आठवणार नाही, पण निदान हे सगळं करायचा नक्की कुणी प्रयत्न केला हे आठव ना जयंत, प्लीज। जानू, मी तुला एकदा सांगितलंय ना, इतक्या वर्षांपूर्वी घडलेलं मला काहीच आठवत नाहीये। जयंत, अरे पण तू चिडतोयस कशाला? जानू, तुला माझ्या पास्ट बद्दल कळलेलं आहे, सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड। लहानपणी घडलेल्या गोष्टी मी विसरायचा प्रयत्न करतोय, पण तू पुन्हा पुन्हा विचारून मला आठवायला लावतेस। आय एम सॉरी जयंत, हे बघ, माझं तसं अजिबात इंटेन्शन नव्हतं रे। आय एम रिअली सॉरी। ठीक आहे जानू, पण यापुढे हा विषय पुन्हा कधीच काढू नकोस। हो। आलोच मी। खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली। मी जयंतला त्याच्या लहानपणाबद्दल विचारायला नको होतं, पण काय करू आता? हां, अजून एक व्यक्ती आहे जिच्याशी मी या बाबतीत नक्कीच बोलू शकते। हॅलो, मातृछाया अनाथाश्रम ना? मी जान्हवी कानिटकर बोलतेय। तुम्ही ओळखलत का मला? जयंत कानिटकरांची वाईफ। हो, जयंत ठीक आहे आता। खरं तर मी तुम्हाला वेगळ्याच कारणासाठी कॉल केलाय। मला तुम्हाला विचारायचं होतं, तुमच्या अनाथ आश्रमात कोणी अर्जुन नावाचा मुलगा होता का? जयंत,
शान्वी, कोणाशी बोलत होतीस तू? अरे तुझ्या आश्रमातल्या संचालकांशी. पण तू माझा फोन का असा खेचून घेतलास? जानू, तू मला प्रॉमिस कर, यापुढे तू मला न सांगता माझ्या आश्रमातल्या कोणाशी बोलणार नाहीस. छान, अरे पण मी त्यांच्याशी तुझ्याबद्दल बोलतच नव्हते. मी जानू, तू कोणाबद्दलही काही विचारण्यासाठी तिथे फोन करायचा नाहीस, कळलं का? एवढं करशील तू माझ्यासाठी? ओके. थँक्स. माझ्यासाठी कॉफी करतेस? हो, आणते. आपलं काय ठरलं होतं? माझ्याबद्दल कोणती इन्फॉर्मेशन बाहेर जाता कामा नये. कोणी विचारलं तरी यापुढे मला कुठूनही कळलं की माझ्याबद्दल कुठली इन्फॉर्मेशन बाहेर जाते तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहिती आहे. येस, दिस इज माय ऑर्डर. यू डेअर नॉट ब्रेक इट. सगळं करायचं आणि या सगळ्यांचा अभ्यास करून घ्या. काय हे आ? अरे हे असलं बघण्यापेक्षा ना माझे डोळे फुटले असते तर बरं झालं असतं. अरे बघितलं काय हा? ह्या गाढवी प्रेम किती उठू चाललंय बायकोवरती याचं. सिद्धू, अरे काय हे? तुझ्या वागण्याला काही ताळतंत्र आहे की नाही? काय करतोयस काय? अगं आई, भावना मॅडमच्या या वाळलेल्या साड्या आहेत ना, त्या मी माझ्या रूम मध्ये नेतोय. मग छान प्रकारे इस्त्री करणार आहे, मग त्या कपाटात ठेवणार आहेत. काय ना, भावना मॅडमना ऑफिसला जावं लागतं ना, म्हणून ही सगळं कामं करायला त्यांना वेळ मिळत. आणि माझं सध्या असं आहे की पप्पांनी तर मला पार्टी ऑफिस मधनं काढून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी अत्यंत रिकाम टेकडा आहे. म्हणूनच मी ठरवलंय की मी आजपासून हाऊस हजबंड होणार आहे. काय काय व्हायचं ठरवलंय? पप्पा, हाऊस हजबंड. काय हे काय आणि वेगळं खूळ काढलंयस? अगं आजी, हाऊस हजबंड म्हणजे हौसेने झालेला हजबंड, जो घर सांभाळेल बायकांसारखं, जो स्वतःच्या बायकोची कामं अगदी हौसेने करेल असा हजबंड. तर तुझ्या शब्दात सांगायचं झालं तर जोरूचा गुलाम. अजून काय बोलतेस का आजी तू? कैवारी, बायकोचा कैवारी. अरे कार्ट्या, स्वतःची अक्कल शेण खायला गेली आहे ती ठिकाणावर कधी येणार आहे? काहीच हा? माहित नाही. काय माहिती नाही? काय माहिती? हा, किती लाचार होणार आहेस अजून त्या अवदसेच्या प्रेमात. हे अवलक्षणा, नवऱ्याचं माकड करून खुशाल आराम करत बसलीस ग. खाली ये. अगं आजी, त्यांना कशाला? काय झालं? काय झालं? हा? काय ग हे? नवऱ्याचा घरगडी करायला तुला लाज नाही वाटली? हा? आम्ही त्याच्यासाठी आमच्या पार्टी ऑफिसची दारं बंद काय केलीत? तू खुशाल त्याच्या गळ्यात पट्टा बांधून स्वतःची गुलामगिरी करायला होतीस. लाज नाही वाटत तुला? हा? अगं बघ बघ त्याच्याकडं. तुझ्या वाळलेल्या साड्या त्यानं घरात आणल्यात. लक्ष्मी निवास